ठाणे में मनपा आयुक्त सौरभ राव ने चल रहे सफाई अभियान का निरीक्षण किया और सौरभ राव इंदिरा नगर और किसान नगर में चल रही सफाई गतिविधियों का जायजा लिया। साथ ही सीपी टैंक पर कूड़ा स्थानांतरण प्रक्रिया का भी निरीक्षण किया। ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव ने मनपा क्षेत्र में चल रहे सफाई अभियान का निरीक्षण किया। उन्होंने इंदिरा नगर किसान क्षेत्र में चल रही सफाई व्यवस्था की समीक्षा की और सीपी टैंक पर हो रही कचरा स्थानांतरण प्रक्रिया का जायजा लिया। आयुक्त ने अधिकारियों को निर्देश दिए कि कचरे को योजनाबद्ध तरीके से अकोली स्थित लॉन्च पैड तक ले जाया जाए, जिससे इलाके को जल्द से जल्द कचरा मुक्त किया जा सके। इस दौरान वरिष्ठ पूर्व नगर सेवक राम रेपाले, एकनाथ भोईर सहित महानगर पालिका के वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित रहे। हे सीपी तलाव हे ट्रान्सफर स्टेशन आहे आणि छोट्या दैनंदिन कचरा उचलून तो कचरा मोठ्या गाडीतून डम्पिंग स्टेशनपर्यंत जाण्याची ही आपली पद्धत आहे। परंतु अचानक काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने इकडचा पूर्ण ट्रान्सफर स्टेशनचं रूपांतर हे डम्पिंगमध्ये झाल्यासारखं आम्हाला जाणवलं आणि हे होत असताना पूर्णपणे ह्या कचऱ्यावर कुठेही स्प्रेइंग किंवा असं काही करण्यात आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे दुर्गंधी आम्हा वागळेकरांना पूर्णपणे सहन करावी लागते। पूर्ण ठाणे शहराचा कचरा, ठाणे महापालिका हद्दीतील कचरा फक्त वागळेश्वरच्या सीपी तलाव या ट्रान्सफर स्टेशनमध्ये जमा होतोय। त्याच्यामुळे आम्ही आयुक्त महोदयांना 4 दिवसापूर्वी खासदार नरेश मस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्या दोन्ही साहेबांना आम्ही घेऊन आयुक्त महोदयांच्या दालनामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही मीटिंग केली आणि बैठक घेऊन आम्ही सांगितलं की तुम्ही प्रभाग समिती वाईज किंवा विधानसभा वाईज ट्रान्सफर स्टेशनची निर्मिती करा, जेणेकरून पूर्णपणे आम्हा वागळेकरांवर हा भर पडणार नाही आहे। फक्त वागळेकरांनी ह्या दुर्गंधी का सहन करायची? ठाणे शहरातला कचरा, कळवा मुंब्राचा कचरा, दिव्याचा कचरा, घोडबंदरचा कचरा मग वागळेमध्येच का? आतापर्यंत दिवेवाल्यांनी सहन केलं, आता वागळ्यांनी का सहन करायचं? याच्यामुळे परमनंट सोल्युशनसाठी आता आपले महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला भली मोठी जागा 82 एकर इथे हातकोली इथे दिलेली आहे। मग त्याच्यामुळे आता त्या दिवशी आम्ही आंदोलन केल्यानंतर सर्व आमच्या सहकार्यांनी आता हातकोली इथे 2-3 दिवसापासून ते टाकण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आमचं म्हणणं असं आहे की परमनंटली सोल्युशन आपल्याला ह्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट हे प्रभाग समिती वाईजच करायला पाहिजे आणि खास करून ट्रान्सफर स्टेशन हे इथला फक्त वागळे कोपरी ह्या मतदारसंघापुरतंच आम्ही हे ट्रान्सफर स्टेशन वापरून देणार। अन्यथा त्या व्यतिरिक्त गाड्या आल्या तर आम्ही त्या फोडल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा पुनरुच्चार मी तोच करतोय। परंतु असं असताना आम्ही प्रशासनाला कुठेही सहकार्य करणार नाही अशी आमची भावना नाही। आम्ही प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करू। ह्या ते साहेबांनी आता सांगितलं आहे की 1 महिन्याच्या आत खाली होईल। आमची विनंती अशी राहील किंबहुना आमची सर्वांची मागणी अशी राहील ह्या 15 दिवसाच्या आत इकडचा शून्य कचरा ह्या आमच्या सीपी तलावाला राहायला पाहिजे। ही समस्या आपण पाहिली आज या ठिकाणी जो 2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून या ठिकाणी फक्त हे ट्रान्सपोर्टेशन होतं, परंतु त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप दिलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा जमा झालेला आहे। आणि ज्या वेळेला 4 दिवसापूर्वी आम्ही इथे आक्रमक भूमिका घेतली होती, आमचे खासदार होते, शहर प्रमुख राम रेपाले होते, आमचे प्रकाश शिंदे होते, सगळे नगरसेवक आमचे होते या ठिकाणी, गुरमुख सिंग होते आणि त्यामुळे आज खरं तर हे बघायला मिळतं आपल्याला हा ट्रान्सपोर्टेशन पूर्ण जो डम्पिंग ग्राउंड स्वरूप दिला होता तो या ठिकाणी आता खाली होतोय आणि त्या ठिकाणच्या आता गाड्या जायला सुरुवात झालेली आहे। आज माननीय कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी स्पॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि एवढी रात्र आता 10 वाजले तरी कमिशनर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेत। म्हणजे मानसिकता आहे का इकडनं याला हलवणं आणि ते इकडनं घेऊन जाणं, कारण शेवट नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होतोय तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी ती पवित्र घेतली। नाही हे दुर्दैव आहे, कारण विषय असा आहे का माननीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अतकोली येथे 82 एकर जमीन ही आपल्याला दिलेली आहे, पण ती या ठिकाणी यंत्रणा उभी करण्यासाठी तिथे काय डम्पिंग ग्राउंड नाही, तिथे प्रोसेस करायचे, ती यंत्रणा उभी करण्यासाठी प्रशासनाला वेळ द्यावा लागतो। ते सत्तेमध्ये आहेत, ते खासदार म्हणून राहिलेले आहेत, त्यांनी ही टीका करण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित असतं। कसं हे बोलायचं आणि मीडियासमोर आपलं हे वागून घ्यायचं असं नव्हे। आपण त्या गोष्टीचा विचार, तुम्ही सत्तेत राहिलेले आहात ना,
तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पण आहात तुम्ही आमच्या बरोबर सत्तेमध्ये, त्यामुळे तुम्ही हे बोलत असताना ते प्रशासनाची बाजू सुद्धा आपण एक बघितली पाहिजे. एका बाजूने चालून चालत नाहीये, कारण प्रशासनालाही आपण मदत करणं अपेक्षित आहे. फक्त प्रशासनावर टीका करायची हा विषय नव्हे. प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जी मानसिकता असली ती असली पाहिजे. माननीय उपमुख्यमंत्री हे आजही प्रशासनाला बॅलन्स करून काम करतात, कारण त्यांना माहिती आहे, कारण शेवट ठाणे शहराचा पूर्ण कचरा या आमच्या मतदारसंघामध्ये इथे येतोय. तरी आम्ही लोक शांत होतो, परंतु ज्या वेळेला नागरिकांना त्रास होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक म्हणून, शिवसैनिक म्हणून शांत राहू शकत नाही आणि म्हणूनच आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावी लागली अगदी. आणि त्यामुळं हा या ठिकाणावरनं जो कचरा आता निघतोय तो प्रशासनाने, आयुक्त साहेबांनी सांगितलं महिन्याभरात आम्ही पूर्ण शिपी खाली करतोय. पण आता रामरेपाळे साहेबांनी सांगितलं आमच्या का तुम्ही आम्हाला 15 दिवसात, आम्ही तर सांगतो 15 दिवसातच खाली झालं पाहिजे, कारण या ठिकाणच्या नागरिकांना जो त्रास होतोय त्यामुळे हा सीपी टँकचा जो डम्पिंग ग्राउंड झालेला आहे हा पूर्णपणे खाली झाला पाहिजे. आणि केवळ उद्या जर राहिला तो या ठिकाणी फक्त या ट्रान्सपोर्टेशन म्हणून या प्रभागाच्या साठी राहिला पाहिजे. इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे, आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचरेचा ढीग लागला आहे. माननीय डेप्टी CM साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे. आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे. दिवसभरात साधारणतः 60 ते 70 आपण ट्रक्स काढत आहोत. आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे. पुढचे 30 दिवसाच्या आत इथून 100% कचरा आपण हलवणार आहे. याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये, कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय, म्हणून ठिकठिकाणी भागामध्ये अजून कचरा दिसते रस्त्यावर. आता परवा होळीचा त्योहार आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री, उद्या दिवसभर, उद्या पूर्ण रात्री स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीच्या बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही. त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने, विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो. याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे, वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभागनिहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावा लागणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जागाची निवडसुद्धा यामध्ये केली आहे. आता लवकरात लवकर ती जागा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. तिथे आटकोली म्हणून जागा आहे, तिथे आपण ती डम्पिंग ऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे, म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता. ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे, कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात. ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे. त्यामध्ये सुद्धा धूर फवारणी, दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे, खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही, ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे. आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोलीलाच आपण शिफ्ट करत